हा ना बाळासाहेब, काय राव नीट पानं बी धरा येत नाही. नीट लाव जुळवा पानं. ह्यासाठी तुम्हाला आम्ही घेत नाही डावात. घेत नाही म्हणजे फुकट आलो काय? बरं पैसे फुकट आलो काय इथं? बरं आले, लय पैसे दिले तो. हा पाटील यांना नीट गप बसायला सांगायचा डावात. हे चला पानं काढा. सुदामराव, इथं गावचं सरपंच आहे, पत्त्याच्या डावात नाही. आपापल्या पद्धतीने नीट खेळा. ऐक. काय काढावं लागतं? आला बाळासाहेबांवर खिशणी आली. बरं चला, पैसे माझ्याकडे द्या. जातीतच लागतो खेळाडू. अरे पैसे माझ्याकडे शेवट ह्याच्यात सुद्धा किंग माणूस लागतो. द्या. तुम्हाला आकल्या आहेत कमी. द्या. रामभाऊ द्या द्या. चला पैसे द्या माझ्याकडे. होय पत्ते खेळायला लागलो राव. अरे रामभाऊ, हा अकल असती तर कशाला खेळायला बसला असता सरपंच. असं नाही, नाही. विकासासाठी काहीतरी करावं लागतंय. तुमच्या बरोबर करू काहीतरी. गावचा विकासाचा काय संबंध आहे सुद्धा? तुमच्या टाइमपास साठी, तुमच्या करमणुकीसाठी म्हणा. सुदामराव तुमच्या गावचा सरपंच आहे, इथं पत्ते खेळायला आलाय. हा इथं मोठं नाव नाही कमवायला. बायको घरी शेपाल तिने लागला बाजार टाका पाणी टाका. बाळासाहेब इथं घरचं आणि गावाचं काय काढायचं काढायचं ह्याच्यात रमून जायचं. टाइमपास साठी आलोय ना. टाका बाळासाहेब पटपट. टाइमपास आहे. कष्ट करावं लागतं. बरं, कष्ट अत्यंत मोलाची गोष्ट आहे. कष्ट करतोय आपण. चला, कष्टाचं फळ अनमोल असतं. राणीत. ऐक. अरे राणी म्हणजे आपली जीव की प्राणी. कलर सेम काढलाय. ते दाखवतो की वहिनीला राणी कशी आहे, दिलकी राणी ती. घरी एवढी दिली तरी बरं दुसऱ्याची राणी ती आवडायला लागली तुम्हाला. हो, बाळासाहेब, आणि तुम्ही तरी कुठे लय शाने होय रे? आम्ही शान नाही की गावाला माहिती. लोकांची मापा आम्ही नालायकाची गावाला माहिती. बरं पात्यावर ध्यान दे. आम्ही अवतरी आणत नाही शान असलेला. परपंचाच्या दुसऱ्यात लक्ष देऊ नको. तुझं तू बघ. नहीं, झगड़ा मत करो रामभाऊ. हाँ। एक तो मैं खेलता नहीं है, इसमें मुझको आता भी नहीं जाता तर, लेकिन तुम लोग नाराज होते हैं ना, इसलिए खेल रहा हूँ मैं अभी. सरपंच पानं नीट टाका. नाही तर ती करायची गेम व्हायची त्यांची. होल बोळखंडी आमच्या बसेल. म्हणजे वाद घालू नका. लक्ष्मी यायची वेळ झाली. चला. अरे काय करता रे का? तुम्ही बघा राव नसते काय करता न काय नाही. पानं खाली रांबावलं सोड नका. कसं आहे माहिती का? एकरा दीड मी या. त्यामुळे चालू देतो. जुळला कार्यक्रम जुळला. होय आपल्या ह्याचं काय झालं रे? काय नाही झालं. सुनशेट हा. हे घ्या गुल्ल्या. रामभाऊ पाना सांभाळो जरा, पाना सांभाळो. थोडं पान घ्या. घ्या काय काय इतके बेकार पाणी देत असता? उचला की तुमचा इतके बेकार पाणी का देत असता तुम्ही? बाळा साहेब, दाव होने के बाद आप लोग को मटन खाने जाना है बरं का? हा. त्यांनाच नाही. नेता ने तेरे को भी, आम्हाला काय चावत नाही काय. हा? पर सब मिल के जाते. टाक ना पाय. अभी कट के आया मैं वहाँ से. फापाट पासरा वाढवू नका तुम्ही. टाक पान टाका. बायको बघितलं असेल आणि कोणाला बघतो या. बेस्ट बेस्ट. बाळासाहेब, गॉगल घाला की. नाही मला नाही तसलं ना. गॉगल घाला. नको. गॉगल घाला. नको. अहो, थंड वाटतं. गाला. पानं- नाही कधी मी गावा. पानं बरं का, पानांकडे बघताना एकदम थंड वाटतं. शांत शांत वाटतं एकदम. बाळासाहेब, गड्याचा मालकच झाला. नीट जवळ धरा. पानं बघताली. पानं बघताली नीट जवळ धरा. पाणी टाका पाणी टाका. होय रामभाऊ, हा. एवढं आमच्या प्रेम होतं चालले. घोडा तर लावायचा ना डोक्यात. घोडा. हो साहेब, काय बाळासाहेब. नाही, मी कसं म्हटलं आवलाद कधीच कुणाला उपयोगी पडले ना. आज आम्हाला गोगल कसा दिलाय? हे बघ, नीट बोलायचं. अरे तुला प्रेम पण कळत नाही का? हा, अरे रामभाऊ सगळ्यावर प्रेम करतो, मनापासून प्रेम करतो, आणि हे तुला प्रेम कळत नाही. हे बघ, जर तुला जर माझ्या संग असंच आडवं वागायचं असलं ना, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, तुझ्या बी माहितीसाठी सांगतो. माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा पुरा करून चालले 35 एकर केली. त्यांची ही ब्यावलं ते राहिलेली 5 एकर फुकीन. काय करायचा नादच पुरा करेन. रामभाऊ म्हणतात रामभाऊ. लावा ही नाद पुरा करा रामभाऊ. होय. पाणी टाका. होय. तुमच्या आज्याने पंजाने आमच्यासाठी इकली काय जमीन का गावासाठी इकली? काय फायद्याचं होतं काय? पत्यावरीच घालवले असेल ना. जाऊ दे की. पत्त्यावारी नाही, ते दुसरं काम होतं. पाणी घे. सुदामराव तुमच्यावर लावायचं का? चला पाणी घ्या. मस्ती आली काय तुम्हाला? बाळासाहेब पाणी घ्या, नाही तर काय
मग आम्हाला पटकन गडबड आहे. मला कसं माहिती का वर धरा की पान बघतेली, वर धरा पान. टाका पाणी टाका. ए हा टाकतो ना बाळासाहेब. टाकतो. बाळासाहेब, अरे टाक. बाळासाहेब हे तुम्हाला लागणार पान घ्या, लागणार घ्या. छक्का दे. आवडीचं दिलं. अरे काय लावलं तुम्ही मला काय कळलं ना. आता भाऊ ए टाक की बाबा. पॅक. काय झालं? पाणी चांगली नाही ती. पॅक. काय मी चांगलं नाही का? अरे ह्याच पॅक झाला आधीच. पॅक. आमचं नशीबद्दल यंत्र आहे. आम्हाला कधी वरनं चांगलं पाणी आलं. अरे कशी इतकी बेकार आवला नाही तुमची. तिथं गावात सुद्धा कोणाबर नीट वागत नाही. इथं पत्त्याच्या डावात सुद्धा पान सुद्धा एक टाकायची दाणत नाही बेकारानं. हे बघ, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुझ्या बी माहितीसाठी सांगतो. आजाकडे आणि बापाकडे 40 एकर जमीन होती. गावाचा पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर केली. त्यांची सेवा आवला नाही. राहिलेले 5 एकर फकीर पण एका एकाचा नादच पुरा करेल. नाही बरं का कळलं आम्हाला. आजानी पंजानी कशावर तुमच्या जमिनी घालावल्या. पॅक. असू दे. पॅक. आज तू झाला ना पॅक बाहेर. चल, टाक बस पान. बाहेर. ए, ये. चल. रडीचा डाव आहे ह्यो. नाही झालंय. नाही माझा मी पॅक रडीचा काय डाव माझा बी पॅक झालो. काय बोललो मी कोण मला बोलाय का तिचा. समजत पाणी खेळणे बोला. सगळ्या पत्त्यावर घालावल्या आजा पंजानी जमिनी तुमच्या. पाटील काय झालं असेल एक तर पैसे जर संपला असेल नाहीतर मग टाकायचे तरी असेल थोडी कमी पडली ना जरा मापात होता. काय बाळासाहेब पुढे चाललाय पत्त्याचा डाव आणि कशाला पत्ते खेळत आहो. काय माझा समज आहे पत्त्या खेळायचा तवा. मी रानात बिझनेस चाललंय माझं. कधी खेळलोय पत्त्या मी. पत्त्याचा डाव कुठे माझं साहेब रान आहे. माझा काय खेळायचा संबंध आहे. खेळतोय काय हो? अहो साहेब मी शेतकरी कडे राव. हीच माझ्या वावरात पत्ते खेळते ती मरणाचा ताप दिलाय. बाळासाहेब कुठे आहे तुमचं रान. अहो तुमचं रान आहे व्हय? मग हे कोणाचं रान सुभाष राव तुम्ही राव. साहेबाच्या देखता काहीतरी खेळ करत जाऊ नका राव. चेष्टा हाय जाय तिथं आहे ते. मी दाखवतो तुम्हाला. आज साहेब अक्षरशः हाणत नाही बरं का माझ्या वावराचं वाटोळे केलंय राव. बाळासाहेब तुम्हाला कुठे वावर आहे तवा. साहेब मी अक्षरशः ही घेऊ का आम्ही थोबाडीत मारून घेऊ का तुमचे देखता. काय शेतकरी माणूस पत्ते खेळतो. शेतकऱ्याला त्याचं जगायचं पडे. या तुम्हाला दाखवतो. ह्या लहानच द्या. या 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 माझ्या मागं. अहो कोणी कुणाला समजून घ्यावं तो चला, चला. शाना मोडेल परम्या वाकणार नाही असावे त्यांचा पाना. गलित राहून दिल्लीच्या बाता तोंडाला येईल ते पचकती. गलित राहून दिल्लीच्या बाता तोंडाला येईल ते पचकती. हे सांडाळ चौकडीच्या ऊसाची बिलं आली का नाही? आता येतात ना. अरे लय उशीर झाला या वर्षी. ओसाची बिल आली की दणक्यात आपला मोठा डाव मांडायचा अजून एकदा. करा कर जाणून कोळशाचा धंदा. एक पान आलं ना एक पान. बायको तुटते. रामभाऊ टाकर होती पान मला. टाकर दुसऱ्याच्या वावरात खेळायला दिली का तुम्हाला. त्याच्या तोंडात काय बघ. काय तोंडात हा ना तोंडात काय तुझ्या काय तोंडात हो हो तोंडात तू इथं आला लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. साहेब मी तुम्हाला 500 वेळा फोन केला की गावात लोक जुगार खेळते ती. ह्यांना लाजा वाटत नको. हा त्या रासला बेकारना चांगलं नाही म्हणून ते खुशाल राव. हिचं वावरात सगळ्या बरं बाया माणसं इकडे देवाला येतात. इथं नदी धुणं धुवा येतात आणि घाण घाण शब्दात बोलते. त्या लाजा नाही वाटत तुम्हाला. तुम्ही लयला कशी अजून पानाचा आवाज. गबाचा राव सुभाष राव तुम्ही तुम्ही किती शहाणे माहिती आहे. गबासा तुम्ही इथं ढगाला करायचं काय आपल्यातल्या आपल्यात. ओ साहेब, एखादा दारुडा तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही त्याचं ऐकून घ्या. काय? नाही साहेब मी कुठे दिसलो तुम्हाला. त्याच्या शेतात बसलाय आणि तू सांगतोय मी आम्हाला. या ठिकाणी मी अखिल पोलीस प्रशासनाचा जाहीर कौतुक करतो. गावाची चोर आहे. हा कौतुक करतो.
साहेब हा? तुमचं चांगलं काम आहे ही वाईट गोष्ट हा. आहे ही लोक अशी गावात येऊन पत्त्या खेळतात ही गोष्ट माझ्या कानापर्यंत आल्यामुळं मी मुद्दाम माहिती घ्यायसाठी इथं आणून ह्यांच्यात बसलोय गुन्हेगार पकडा तुम्ही हा. नाही तुम्ही बोलू नका. मला तर येत नव्हतं तरी ह्यांच्यात मी येऊन बसलोय बस खाले राव सरपंच तुम्हाला तरी कळायला पाहिजे होता ना राव. अहो आमच्या मिसेसनी सांगितलं म्हणून मी पाणी करायसाठी इथं आलो होतो काय पाणी करण्यासाठी आलो होतो राव. गावचं प्रथम नागरिक आहे तुम्ही आणि तुम्हीच असं केलं कसं व्हायचं. गावची आबरू घालवली तुम्ही. सुभाषराव 4 लेकराचे बाप आहेत गावचं नेतृत्व ह्यांच्याकडे दिलंय काय चाललं म्हणून बघायला आलोय तरी जुगार खेळते ती मी बघायला तर पोलिसांनी मलाच काठी मारली. तुम्ही म्हणताय की पाणी करायला आलतो पाणी करायला नव्हता आला तर मग इतकं सिरियस का खेळत होता मला राणी टाक टाक म्हणतोय काय मला राणी करायला तुम्ही बी होता त्याच्यात अयो राव सुभाषराव मी तर व्हायला पाणी घालायला चाललो होतो राव तुम्ही त्याच्यात होता नाही मला सांगा तुम्हाला थोड्या पण लाजा वाटत नाही पाक सोडून दिलेला का लाजा तुम्ही हा बायका एवढ्या कष्ट करतात तुमच्या आणि तुम्ही असले बेकार नाद लावून घे चांगले काय जोकार करणं. नाही तुमची बायको खुरपायला जाते आणि त्याच पैशातनं तुम्ही दारू असताना ह्यांना शहाणपणा शिकवताय वे तुम्ही. सुभाषराव आम्ही 10 रुपये द्या इतका बेकार नाद आहे का आम्हाला हा तो अरे कष्टाचे पैसे कमवायचे का कष्टाचं हा लाजा वाटत नाही ना तुम्हाला वर बेकार जाणं 1000 सांगत होतो नाही तुम्हाला लगा बेकार नाद नको चांगलं जागा मी आमच्या गावचा प्रतिष्ठित नागरिक या नात्याने नाही ना कोण येतं प्रतिष्ठित नाही जुगारी हा जुगारी प्रतिष्ठित असतो महाराज त्याच्या चोराच्या उलट्या बॉम्बा होत्यात नाही हे कसं काय आज तुमच्या बरोबर न हुकलं. अहो आम्ही खेळतच नाही असला बेकार नाही आम्ही चांगल्या घरातली माणसं आहे आणि आम्ही बेकार डिवय असले हा तुम्ही तू तर बोलूच नको ह्याच्या तोंडाला काय झालंय मावाची माशी चावले सर. काय तोंडात तुझ्या काय तोंडात काय 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 बघा काय तोंडात काय तोंडात काय तुझ्या अगर काढ काढ बाहेर काढ बाहेर काढ काढ बाहेर पाण्याला लपून वर काढ बाहेर बाहेर काढ बाहेर काढ कोणाकडून केलं तो आता नाही काय करा माहिती का साहेब माझं तुम्ही ऐका तुम्ही हे वाटतं एवढं सोपं नाही बरं का साहेब हे राष्ट्राची हानी होती बदनामी होती ह्यांच्या परपंच उघडे येत्याल म्हणून ह्यांच्या बायकांचं जर तुम्हाला चांगला आशीर्वाद घ्यायचा असेल ना तुम्ही ह्यांना टाका दोन ठोका बाळासाहेब, गप्पा की तुम्ही. सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो माझ्याकडे बाबाकडे 40 एकर जमीन होती गाव त्याला पुरा करण्यासाठी 35 एकर केली त्यांची ही आवडत आहे राहिलेली 5 एकर फकील पण माझाच पुरा काय पोलीस पाटील म्हणून बघायला आलोय तर कोणते खेळतील बारे कुठे गेले रे अकरा हात का नाही साहेब विषय गंभीर आहे पण रामभाऊ त्याला खंबीर आहे साहेब म्हातारे म्हातारे कुठं जाशील पडून इच्छिल की माघारी सगळ्यांना धरू जाऊ दे जाऊ तिकडे किती धर आधी तिथं धरते हॅलो गाना तू लवकर ये ही खालच्या आळीच्या शेताला ये लवकर अडचणीत आहे मी अरे बरा तू लवकर या रोळच काल मी तू उलातला आज कामाच्या टायमिंगला एक धडणं आहे घाल पोलीस मागे लागल्यात अहो विकास गावचा कसा करावा पडती हन्ना थोडी लाभार्थी मग आपण सगळे वस्ती आणखी वाढी कुठून
कात्या वाढत राहती नसत्याच समद्या बलामती कुठून कात्या वाढत राहती नसत्याच समद्या बलामती हे चांडाळ चौकडीच्या करामती अहो चांडाळ चौकडीच्या करामती लई लई चांडाळ चौकडीच्या कुणाचं राही ए बाळा काय थांब 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 बाळा मला घरी सोड तेवढं घरी सोड नाही डबल शीट अरे घरी सोड मी आय म्हणली घेऊ नका डबल शीट आय म्हणली का हा अरे तुझ्या मामागत हाय केला का मी नाही मामा सारखं ते असलं तरी डबल शीट बसवाय नाही लावली तुझ्या आईला मी गाठ घेऊन सांगतो लगात आईचा भाऊ आहे मी तुझ्या मी सांगतो लगात तो परवीनचा ना हा आला का तुम्ही हे बघ बाळा अरे तुला शहाणं पोरग लागा तसं करू नाही मामायला का मी तुझा हे बघ तुला 26 जानेवारीला मी नवीन सायकल घेऊन देतो नवीन हा बस माग हा, बसा बसा हा नवीन म्हणल्यावर लगेच बसलं बाळ बरं झालं आणि बाळा माग पुढे लक्ष द्या हा हा हॅलो हां हॅलो पाटील कुठं पळताय हा कुठं पळताय हो तात्या डॉक्टर सांगितलंय वेळ बघू नका काय बघू नका काय बघू नका नुसतं पडत राहा व्यायाम करायला सांगितलंय उन्हा दानाचा हा अहो उन्हानं बॉडी कशी कडक होती आणि जो थांबला तो संपला म्हणून व्यायाम करायला पाहिजे तात्या मला जगायचंय वाचायचंय तात्या एवढा असतोय दुपारपासून एवढी आपदा तुमची कधी बघितली नव्हती. का काठवाला आम्हाला काट्या बसल्या ती नाही मला बसली की एक साहेबांना म्हणतो साहेब अहो अध्यक्ष आहे त्यांना तुमच्यातलं समजून मारली की एक मी गावचा सरपंच आहे म्हणलं तरी मला डबल मारली नाही नाही काय झालं सुभाषराव ही प्रकार खरं निंदनीय आहे पोलिसांनी मारावं आपल्यासारख्या प्रतिष्ठित माणसाला ही दुर्दैवाची गोष्ट आहे पण मला एक समाधान आहे की सुदामरावला तर 4 काट्या पडल्यात मला तर दोनच बसल्या त्याच्यात मी खुश आहे. ऐका की, मी काय झालंय माहितीये का त्या पोलिसांनी तिथं जेवढ्या चपला सापडल्या का नाही सगळ्या चपला गोळा करून नेले त्या लेखे काय होय श्वान पथकच बोलून आणतो म्हणले म्हणजे नाही का ती कुत्री वास कुत्रे सुभाषराव त्याचा काय त्रास होईल का आपल्याला फोडकून काढत्यात नाही नाही मी सेटिंग करीन काय तो गाले पत्त्यात गावणं म्हणजे लय मोठा विषय नाही नाही, नाही, पण गावलं विषय नाही. गंभीर आहे. फोन केलता काय झालं कोण काय म्हणलं माझं नाव आहे का ना नुसतं हान म्हणा कोण हातला काय म्हणला तुम्हाला कोण काय म्हणलं तुझ्या ह्याला रामभाऊला मग भाऊ गाना अरे तालमीच्या नावाखाली कुठे बॉम्बला झेंडतो तो अरे तुला तालमीत काय ह्याच्यासाठी लावलाय वय उशिरा यायला अरे पोलीस तुझ्या लवकर तुझ्या आधी आलं आणि तू इतका लेट आलाय वर काय झालं चूक झाली अरे पत्त्या खेळताना गावलं पोलिसांनी निभार रेटलाय आम्हाला मला मदतीची गरज होती तू कार उशीर आला काय भाऊ बाहेर गेलो तुम्हाला तर काय कल्पना आहे का दाना दाना आम्हाला हाणतो काय एकाला वळीनं उभं करून बरं असं द्या. ते बाहेर असेल ना तालमीत रामभाऊ त्यांनी ऐका ना पोलिसांनी चपले वगैरे काय मी नेले नाही ते गाव नका तुम्ही नक्की अरे पण जुगार खेळणं किती मोठा गुन्हा आहे माहितीये का आहे आता जर तुम्ही सापडला असता गुन्हा तुमच्या झाला असता ना तर जुगार ऍक्ट 12 नुसार तुमच्यावरती कायदेशीर कारवाई झाली असती रामभाऊ. सुभाषराव जुगार पत्त्या खेळणं हा काय आपला खानदानी व्यवसाय नाही एक टाइमपास म्हणून गेलतो पण तिच्या आईला हिलय चांगलं आलं बरं का प्रकरण. अहो, मला सांगा सरपंच तुम्हाला जर पोलिसांनी पकडलं असतं गुन्हा दाखल झाला असता ना तुमची पेपरला उद्या बातमी आली असती किती मोठी नामुष्की झाली असती गावचं नाव गेलं असतं का नाही. सुभाषराव चुकलंच आपलं बरं का सरपंच नुसतं चुकलं म्हणू नका सुतार लक्षात घ्या अध्यक्ष अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतात मला काय म्हणायचंय रामभाऊ मिया आपण सगळे आलोय पण बाळासाहेब कुठं दिसणार? अध्यक्ष तू आला ना मी इथला खडकाव कचा तोडवणार आहे त्याला तुमच्या माहितीसाठी सांगतो आख्या गावाच्या माहितीसाठी सांगतो माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती गावचा पुरा त्यांनी 35 एकर केली त्यांची सेवा आवडते राहिलेले 5 एकर फुकीत नाच पूर्ण करणार आहे रामभाऊ म्हणतात रामभाऊ पण त्याच्यावर गाव आहे टाकलाय हा तुम्ही म्हणजे आग लावून भाड्या मोकळा आला दुश्मन रामभाऊराव मी पाया पडतो राव तुमच्या राव ऐकून तर घ्या की राव काय ऐकायचंय अरे घोडा लावला गावाला तो म्हणतोय मी पेरून नशेत झालं अहो मला काय झालं माहिती का तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवा माझ्या मी राव तुमचा जेव्हा भावाचा माणूस आहे राव नाही भिजवून झालं का तुमचं भिजवून अहो ऐके काय झाली गंमत तुम्हाला सांगतो मी तुम्हाला पकडून देईल का तुम्ही जेव्हा भावाचे माणसं काय झालं मी तिकडे लगवीला आलो माणसं अडचणीत असल्यावर तुला कसं हागायला मुतायला हा
कसं लागतंय नासक्या अहो, पण मी काय केलं रामभाऊ त्यांना म्हणलं वाचलं कस तरी पाहिजे म्हणून मी म्हणलं हो मी राहणार माझं राहण आहे आणि मी बी जाऊ अहो रामभाऊ आपल्या कांबळेश्वरच्या आखे शिवारातल्या उसाली पळालो राव लय पिंढऱ्या दुखायला लागल्या त्या त्यामुळे सर उसाचा नाही तर आम्हाला पळायला सगळं आग चिरलं आमचं. ऐका गे. काय नको त्या जागेवर काठी मोडले ऐका गे तुमची एक चूक झाली बरं का अध्यक्ष आम्हाला पटलं नाही अजिबात काय तुम्ही फोन एक करून सांगत नाही असं अहो, कोणी तुम्ही झालं. खेळताय हे मला काय माहिती आजच कळलं पत्ते खेळताय तुम्ही आणि काय झालं रामभाऊ मी लगवीला गेलो आणि तिथं धाडकीने आली अध्यक्ष दिसले म्हणजे ए हरामखोरा इथं काय करतो मी रावले का आभारलो घर बघा इथं झालं मी म्हणलं ती मला म्हणलं खोरे रे काय इथं बोंबलत पात्या घेतो आईला म्हणलं आता कारण तरी काय सांगायचं तिथंच खोरं पडलेलं दिसलं दार चाललं तर म्हणलं माझं रान नाही मी बेजावते मी काम होय ती पोलिस झाली गार पोलिस गार झाल्यावर म्हणजे पत्ते कुठे घ्यायचे पत्ते आता हो का मग त्यांनी लय मारला असता माझ्यावर पण गुन्हा दाखल केला असता मी नाही दाखवलं त्यांना बरोबर बायकांनी आपला फोन केला तर सांगितलं होतं की ताशाचे पत्ते घ्यायचे तुझा विषय थांबा. तुझा विषय कट झाला पण सुदामराव माझ्या कानावर आलंय ही चाडी तुमच्या बायकोनी केली काय दुसरा उद्योग नाही काय त्याला नाही नाही नाही, नाही. त्यांचं काय चुकलं रठा बसवलं ते चुकलं अहो महिला मला सांगा बचत गटाच्या माध्यमातून सक्षम झाल्या उद्योग उभा करू लागल्या पैसे कमवू लागल्या मग याचा अर्थ असा नाही ना ते पैसे तुम्ही जुगारावारी घालावत म्हणून बरोबर है रामभाऊ अध्यक्ष सही बोल रहा है ये पत्ते में फालतू का पैसा घालने की वजह ना हम बच्चों को वो है पुस्तक देते ना तो अच्छा होता है। आपलं चुकलेच बर का सुभाषराव म्हणतात ती बरोबर आहे जुगार आणि पत्ते ही वाईट आहे बघा लय संसार उद्ध्वस्त झालं लोकांचं म्हणून तर मी आधी उठून गेलो नाही गावच्या तलावाजवळचा जे एक अड्डा आणि चिचा खालचा अड्डा पहिला मी बंद करतो हे बघा ह्याच्यातून आपण एकच धडा घ्यायचा आपण काय चुकीचं वागायचं नाही आणि गावात दुसऱ्याला कुणाचं चुकीचं वागायचं दाखवायचा आपण हाय मग बरोबर ना बघा आज से हम भी नहीं खेलेंगे और दूसरे को भी नहीं खेलेंगे